प्रस्तुत करता राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। कुणी कुणाच्या आया बहिणी काढणार असेल तर आढेवेढे न घेता भूमिका घ्यायला हवी। मनोज जरांगेंचा बोलविता धनी कोण? चौकशीमध्ये षडयंत्र बाहेर काढणार देवेंद्र फडणवीस आक्रमक। जरांगेंना भेटणारे रात्री घरातून बाहेर आणणारे कोण? पोलिसांवर कुणी दगडफेक करायला सांगितली, सगळं बाहेर येत आहे। पोलिसांना मारायचं आणि आपण गप्प राहायचं का? फडणवीसांचा सवाल। जरांगेंचे फडणवीसांवरील आरोप अतिशय खालच्या पातळीचे। जरांगेंची भाषा कार्यकर्त्यांची नाही तर राजकीय जातीजातीत भांडण लावण्याचं काम कुणी करू नये, मुख्यमंत्री शिंदेंचे खडेबोल। सरकारचा मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न, मात्र तरीही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची इज्जत काढली। फडणवीस मराठा समाजाच्या विरोधात आहेत हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न, मुख्यमंत्र्यांचा जरांगेंवर निशाणा। मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणार, सत्ताधाऱ्यांच्या आक्रमक मागणीनंतर विधानसभा अध्यक्षांचे आदेश। माझी बिनधास्त एसआयटी चौकशी करा, मला गुंतवण्याचं षडयंत्र रचलं जात आहे। एसआयटी चौकशीवर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। राजेश टोपेंच्या कारखान्यात षडयंत्र रचलं, प्रवीण दरेकरांचा गंभीर आरोप। मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा, दरेकरांची आक्रमक मागणी। कुणाचे कुणाला फोन गेले ते नंबर बाहेर काढा, दरेकरांनी राजेश टोपेंवरील आरोप सिद्ध करावेत, जितेंद्र आव्हाडांचं आव्हान। संजय राऊत बोलले, भाजपला संपवू, दुसऱ्या दिवशी जरांगेही तेच बोलतात। फडणवीसांना संपवण्याची, महाराष्ट्र बेचिराग करण्याची भाषा का? आशिष शेलारही आक्रमक। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन, राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरून विरोधक आक्रमक, सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। अर्थमंत्री अजित पवार आज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प मांडणार, अंतरिम बजेटला कॅबिनेटची मंजुरी। सुप्रिया सुळेंसाठी शरद पवार मैदानात, शरद पवारांकडून बारामती लोकसभेचा आढावा, पुण्यातील निसर्ग कार्यालयात पवारांची बैठक सुरू। भाजपकडून अजितदादांचा वापर, पवार विरुद्ध पवार केल्यानं भाजपला फायदा, मात्र निवडणुकीत लोक सरकारचा करेक्ट कार्यक्रम करतील, रोहित पवारांची प्रतिक्रिया।